चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात विकास झाला नाही अशा आशयाचं नागरिकांनी तळवडे रुपीनगर येथे फ्लेक्स लावून नाराजी व्यक्त केली आहे। हे फ्लेक्स तळवडे रुपीनगर परिसरात लागलेत। नेमकं या फ्लेक्सवर काय लिहिलंय ते एकदा पाहूया। 10 वर्ष इतरांच्या कामाची श्रेय लाटण्याची आता वेळ आली आहे बदल घडवण्याची। तसेच 10 वर्ष दमदार भ्रष्टाचाराची आता वेळ आली आहे बदल घडवण्याची अशा आशयाचे फ्लेक्स तळवडे रुपीनगर परिसरात लागलेत। हे फ्लेक्स भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून काढण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप तळवडे रुपीनगर परिसरातील माजी नगरसेवक व नागरिकांनी केलाय। हे फ्लेक्स पोलिसांच्या मदतीच्या साहाय्याने उतरवले जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलाय। तसेच स्थानिक पोलिसांवर दबाव टाकून फ्लेक्स काढण्याचं काम सध्या सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व शरद पवार गटातील माजी नगरसेवकांनी केलाय। भोसरी मतदारसंघात विकास झाला नाही, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नागरिक आपलं मत पेटीत मतदान करून सत्ताधाऱ्यांना खाली बसतील असा विश्वास रुपीनगर तळवडे येथील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय आज या भोसरी विधानसभेमध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि या भोसरी विधानसभेमधील जे आहे ते तळवडे रुपीनगर या परिसरात आज आम्ही आलेलो आहोत। हे सगळे स्थानिक जे आहेत ते सगळे नगरसेवक आहेत आणि हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आणि हे सगळे जे आहेत तिथले नागरिक या ठिकाणी जे आहेत ते जमा झालेले आपल्या पाहायला मिळत आहेत। मुळात महत्त्वाचं याचं कारण काय आहे आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल भाऊ, आज तुम्ही सगळे एकत्रित तुम्ही जमा झालात, काय कारण आहे? आम्ही एकत्रित झालो याच्यासाठी की काल आम्ही संध्याकाळी सगळ्यांनी मिळून, आता सगळ्यांना माहिती आहे आता आपल्याला विधानसभेची निवडणूक या ठिकाणी जवळ आलेली आहे, त्या अनुषंगाने प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी प्रचाराची मोहीम राबवत आहे। काल आम्ही आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी विधानसभेच्या अनुषंगाने ज्या आपल्या भोसरी विधानसभेतले जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या संदर्भात एक वैचारिक मार्गाने आवाज उठवण्यासाठी आमच्या प्रभागामध्ये तसेच संपूर्ण भोसरी विधानसभेमध्ये तर त्या ठिकाणी आम्ही फ्लेक्स लावले होते। आपण पाहतात पाठीमागे या ठिकाणी होर्डिंग लागलेत की 10 वर्ष या ठिकाणी रोड झोन हटवण्याची प्रतीक्षा, 10 वर्ष तुमच्या इतरांच्या कामाचे श्रेय घेण्याचे असू द्या, 10 वर्ष दमदार भ्रष्टाचाराचे, असे विविध पाण्याची टंचाई असू द्या, असे असंख्य प्रश्न विचारण्याचे या ठिकाणी आम्ही फ्लेक्स आमच्या प्रभागामध्ये लावली होती। निश्चितच आम्ही या प्रभागाचे नगरसेवक आणि या ठिकाणचे नागरिक असल्यामुळं आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी कुठलेही आक्षेपार्ह की जेणेकरून या ठिकाणी कुठलीही तेढ निर्माण व्हावी किंवा कुणाचाही वैयक्तिक उद्देशाने या ठिकाणी ते फ्लेक्स लावले नव्हते। तर त्या ठिकाणी ते एक नागरिक म्हणून सगळ्यांनी प्रश्न एकत्रित येऊन प्रश्न या मतदारसंघातले प्रश्न का आहे आणि ते 10 वर्षात का नाही सुटले म्हणून या ठिकाणी आम्ही ते फ्लेक्स लावले। तर त्या ठिकाणी रात्रीच्या 2 वाजता या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या ठिकाणी असलेले भाजपचे आमदार त्यांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून पोलीस प्रशासनाच्या प्रोटेक्शनमध्ये सर्व या ठिकाणी रुपीनगर तळवडे परिसरातले फ्लेक्स काढण्यात आले। ज्यावेळेस ही घटना आम्हाला समजली आम्ही सर्व त्या ठिकाणी सर्वांनी धाव घेतली, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विचारलं किंवा हे तुम्ही फ्लेक्स का काढताय, तर ते म्हणाले आम्हाला तक्रार प्राप्त झालीत की त्या ठिकाणी काहीतरी असे मजकूर, पण त्यांना म्हटलं वाचा ह्याच्यावरती काय मजकूर, ह्याच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल का, तर ते म्हटले नाही आहे, मग का काढले तुम्ही, म्हटलं मग तुम्ही त्याची शहानिशा करा। तर या ठिकाणी ते सुद्धा उत्तर द्यायला हातबल होते, कारण की त्यांना कुठंतरी वरून आदेश आले होते म्हणून त्यांनी तसा ते प्रकार केला। आम्ही तिथे गेल्यावर ते निघून गेले, आम्ही त्या ठिकाणी थोड्या वेळ थांबून निघून गेल्यानंतर सकाळी पाहतोय तर सगळेच रुपीनगर तळवडे परिसरातील जे छोटे फ्लेक्स लावले होते ते सगळेच काढले। आता या ठिकाणी आपण होर्डिंग पाहतात, मला सांगा या ठिकाणी नागरिकांना प्रश्न विचारायचे अधिकार आहेत की नाही? ही जर गुंडगिरी आणि दडपशाही चालू असेल तर हे कुठंतरी एक निश्चितच आपल्या या ठिकाणी एक गालबोट आहे। ह्या ठिकाणी आम्हाला सांगायचे की तुम्ही ही जी निवडणूक आहे लोकशाहीच्या मार्गाने लढली पाहिजे, कुणाचा आवाज दाबून लढवण्याचा काय प्रयत्न आहे, आम्ही ते सहन करून घेणार नाही। आम्ही आमच्या प्रभागामध्ये संपूर्ण भोसरी मतदारसंघामध्ये ह्या वृत्तीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की ही जी वृत्ती या ठिकाणी आहे त्या वृत्तीचा निषेध आहे। आम्हाला कोणत्या माणसाचा विरोध नाही, पण अशी दडपशाही आणि जर असं काय असेल तर निश्चितच आम्ही त्याला या ठिकाणी पुरून उरू। आम्ही कुणाच्या दबावाला बळी पडणार या ठिकाणी नाही आहे, आम्ही संघर्षातून तयार झालो आणि संघर्ष करणार। आणि या ठिकाणी आपलं पाहता की भोसरी मतदारसंघामध्ये आज पाहावयास मिळाला असा लोकांचा बघा, आता या ठिकाणी सुद्धा फ्लेक्स काढण्यासाठी त्या ठिकाणी लोकांना आले, लाईव्ह बघताय तुम्ही, इथे जाऊन थांबवतात 2 मिनिटं विशाल जा
त्या या ठिकाणी आपण बघता की परिस्थिती काय आहे, की आत्तासुद्धा दडपशाही करण्याच्या त्या फ्लेक्स काढण्याचा आत्तासुद्धा लाईव्ह आपण चौकात बघतोय. तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि याचा निश्चितच आम्ही विरोध करणार आहे लोकशाहीच्या मार्गाने. आता भोसरी मतदारसंघामध्ये मिळत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला सन्मान्य अजित भाऊंना मिळत असलेला प्रतिसाद, या प्रतिसादाच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपण पाहतोय की ते कुठंतरी त्यांना या ठिकाणी पायाखालची वाळू सरकलीत म्हणून हा प्रकार केला जातोय. पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सगळ्या लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढणार आणि आम्ही आज त्या ठिकाणी ती निवडणूक जिंकणार. म्हणून हा जो प्रकार घडला आहे रात्री पोलीस प्रशासनाला हाताशी धरून, तर त्या आम्ही जो घडलेला प्रकाराचा जाहीर निषेध या ठिकाणी करत आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी रुपीनगर तळवडे या भागात जे आहेत त्या अशा प्रकारे फलक्स या ठिकाणी लागलेले आहेत. हे सध्या जे आहेत 10 वर्ष प्रतीक्षा रेड झोन हटवण्याची आत्ता वेळ आली आहे, बदल घडवण्याची अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी फ्लेक्स लागलेले सध्या पाहायला मिळत आहेत. खरं तर पाहायला गेलं तर आपण पाहतो या ठिकाणी जे सगळे स्थानिक नगरसेवक जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर पाहायला गेलं तर हे फ्लेक्स रात्री काढले गेले होते आणि याचा निषेध म्हणून या ठिकाणी सध्या हे सगळे एकत्रित आले होते आवाज उठवण्यासाठी. आणि खरं तर पाहायला गेलं तर आज पाहू शकतो आपण या ठिकाणी की सध्या ते फ्लेक्स काढण्याचं जे आहे ते सध्या या ठिकाणी कामकाज सुरू असले सध्या पाहायला मिळते आणि याचाच निषेध म्हणून जे आहे ते सगळे नागरिक एकवटले पाहायला मिळत आहेत. माझ्याबरोबर इथल्या ज्या स्थानिक नगरसेविका ज्या ठिकाणी माजी नगरसेविका होऊन गेलेल्या आहेत त्या सध्या माझ्याबरोबर आहेत. ही दडपशाही करू नये मला असं वाटतं, कारण की हे राजकारणाच्या उद्देशाने आपण फ्लॅक्स लावलेले नाही आहे. हे 10 वर्षामध्ये जी कामं झालेली नाही त्याबद्दल हे फ्लॅक्स लावलेले आहेत. आणि कामं जर झालेली असती, समजा रेड झोन वगैरे उठलेला जर असतात त्या ठिकाणी फ्लॅक्स लावलेच गेलेले नसते. आम्ही हे लोकांच्या करता कामं करतो आहे आणि ही दडपशाही आहे ती फक्त होऊ नये एवढीच आम्हाला वाटतं. आणि लावलेले फ्लॅक्स काय कुणाच्या विरोधात लावलेले नाही आहे, त्यामुळे हे काढण्याचे पण अधिकार त्यांना नाही. ते पोलीस बोलवून जर हे फ्लॅग जर काढत असतात त्यांना आमचा पूर्ण विरोध आहे. काय वाटतं खरं तर पाहायला गेलं इथला विकास झाला का या तळवडे रुपीनगर परिसरातला? आमचा प्रभाग हा पूर्ण रेड झोनमध्ये असल्यामुळे आम्ही संघर्ष करून हा झालेला जो विकास आहे तो आम्ही 5 वर्ष जो संघर्ष केलेला आहे 4ही नगरसेवकांनी त्याच्यामधून हा विकास झालेला आहे. बाकीचा विकास हा आम्हाला कुठूनच भेटलेला नाही आहे, त्यामुळे हा विकास हा आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही कुणाचंही नाव याला देऊ शकणार नाही आहे. आणि हे जर आम्हाला जर असं दडपशाहीने जर फ्लॅग्स काढणं हे जर करत असेल तर ह्याला माझा पूर्ण विरोध असणार. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी या भोसरी विधानसभेमधील तळवडे रुपीनगर परिसरात फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आणि ते फ्लेक्स या ठिकाणी काढण्याचं कामकाज सुरू आहे. सगळे हे नगरसेवक किंवा स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आहेत. काय सांगाल एकंदरीत खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे फ्लेक्स आहेत ते काढतायत, प्रभागातली कामं झालीत का आणि कामं न झाली या ठिकाणी जे तुम्ही फ्लेक्स लावलेत त्याचा विरोध कुठंतरी केला जातोय, तुमच्या मनात रोष आहे, काय सांगाल एकंदरीत? कसं आहे, जी कामं नाही झाली त्या कामाचे आम्ही फ्लेक्स लावले होते, कुणाला विरोध म्हणून फ्लेक्स लावले नव्हते. जर कामं झाली असती तर फ्लेक्स लावायची गरज नसती लागली. जे कामं आमच्या प्रभागामध्ये झाले मग रेड झोनचे प्रश्न असतील, स्थानिक सगळे प्रश्न असतील, अशा प्रश्नांचे आम्ही फ्लेक्स लावले होते आणि ते फ्लेक्स रात्री पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही लोकशाही आहे, ही हुकुमशाही नाही आहे. लोकशाहीच्या माध्यमातून येणारी निवडणूक झाली पाहिजे. प्रत्येकाला आपला अधिकारी हक्क मांडण्याचा, मत मांडण्याचा. आमच्या प्रभागातील नागरिकांच्या ज्या सुविधा मिळाल्या नाही त्या सुविधा मांडण्यासाठी आम्ही सर्वांनी येऊन ते फ्लेक्स लावले होते. त्याच्यावर पुढं आक्षेपर्ष काही नव्हतं. पण पोलीस प्रशासनाची मदत घेऊन स्थानिक लोकांनी, भाजपच्या लोकांनी हा सगळा उद्योग केलेला आहे. ही चुकीची गोष्ट आहे. या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतो. चुकीचं आहे ना. लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, आम्ही आमचे प्रश्न मांडू. लोकशाहीच्या मार्गाने लोक ठरवतील कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. आज लोकांनी ठरवलेलं आहे कुणाला निवडून द्यायचं. नक्कीच नागरिकांमध्ये या ठिकाणी रोष निर्माण केला जातो आहे. खरं तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहे ते फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. 10 वर्ष कुठलेही काम या ठिकाणी केलं नसल्याचं किंवा या ठिकाणी जो प्रभागातला विकास झालेला नाही आहे असे काही फ्लेक्स या ठिकाणी लावले होते. पण याचा विरोध करत स्थानिक पातळीवर जे आहे ते राजकारण करत या ठिकाणी जे आहे ते फ्लेक्स काढण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेले. नागरिक आहेत या ठिकाणी, सगळे पदाधिकारी आहेत. तुम्हाला काय वाटते एकंदरीत? ही रात्रीची जी घटना झाली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. गेले 35-40 वर्ष आम्ही राजकारणामध्ये आहे, परंतु पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हे सर्व फ्लेक्स काढण्याचं जे काम झालं हे आत्तापर्यंत असं कधी झालं नव्हतं. कारण की ह्याच्या आधी ह्याच विद्यमान आमदारांनी भोसरीच्या आमदारांविरुद्ध असेच फ्लेक्स लावले ते, परंतु ते लोकशाहीला ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात.
त्याला विरोध करायचं काही कारण नसतं। आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांना ह्या गोष्टी आता अडचणीच्या ठरू लागल्यात, म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाला हाताळीस धरून हे कारस्थान करण्याचं काम केलं। त्यांच्या वृत्तीचा जे ते 10 वर्ष त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचं एकही त्यांनी न करता त्याचे आश्वासनं जी दिली होती ती न केल्यामुळं आम्ही ती बाहेर उजेडात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु हे त्यांनी जे दडपण्याचा प्रयत्न केला त्या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो। आणि हा लढा आम्ही कायम असाच चालू ठेवणार, जोपर्यंत निवडणूक येत नाही, निवडून लागत नाही तोपर्यंत हा लढा आमचा कायमस्वरूपी चालू राहणार। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी तळवडे रुपीनगर परिसरामध्ये जे आहेत ते सगळे स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिक जे नगरसेवक माजी नगरसेवक जे आहेत ते यांनी या ठिकाणी एकत्रित येत या ठिकाणी जे फ्लेक्स काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे त्याचा निषेध म्हणून सगळे नागरिकांनी जे आहेत ते या ठिकाणी ज्या सत्ताधारी या ठिकाणी आहेत त्यांच्या विरोधात जे आहे ते सध्या रोष निर्माण केलेला सध्या पाहायला मिळतोय। आणि आम्ही दररोज अशा या प्रभागात जातोय आणि प्रभागातल्या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते खरंच विकास झाला का या मुद्द्यावरती बोलतोय आणि खरंच विकास झाला आहे का याच फ्लेक्सच्या माध्यमातून आपल्याला आता सध्या या परिसरात पाहायला मिळत होतं, परंतु हेच फ्लेक्स जे आहे ते सध्या या ठिकाणी स्थानिकांकडून जे आहे ते कुठल्या राजकारण्यांकडून या ठिकाणी जे काढण्यात येत आहेत ते आपण सध्या या ठिकाणी सध्या पाहतोय। सध्या हे सगळे पदाधिकारी इथं सगळे एकत्रित आले गेले होते या ठिकाणी जे फ्लेक्स काढण्याचं काम या ठिकाणी बाईट चालू असताना या ठिकाणी ज्या नागरिकांनी आरडाओरड केली आणि त्यावेळेस ते नागरिक जे आहेत ते या ठिकाणी परत पुन्हा फ्लेक्स लावण्याचं काम या ठिकाणी जे आहेत ते स्थानिकांकडून ज्यांनी काढण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्यांच्याकडून परत लावण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। परंतु या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते अशा प्रकारे दंडमशाही चालणार नाही आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जे आहे ते याचं उत्तर नागरिक आणि पदाधिकारी मिळून या ठिकाणी नक्कीच देतील असा विश्वास या पदाधिकारी आणि नागरिकांनी तळवडे रुपीनगर परिसरातील नागरिकांनी जो आहे तो विश्वास व्यक्त केला पाहायला मिळतोय। विकास चौधरी, नव महाराष्ट्र नेटवर्क, पिंपरी चिंचवड, भोसरी।